नमस्कार, तुमचे माझ्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे वाळवण रेसिपी नंबर 1, मिश्र डाळीचे वडे. त्यासाठी आपण ही डाळ मिश्र डाळ 4 तास भिजवून घेतली आहे. त्याआधी मी या डाळी कशा भिजवून घेतल्या ते तुम्हाला सांगते. अर्धा किलो मठ डाळ, ह्याच मापाने मी अर्धा किलो मूग डाळ घेणार आहे. अर्धा किलो मूग डाळ घेतली आहे. 100 ग्रॅम किंवा एक छोटी वाटी उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ घेतली आहे मी. छोटी वाटी हरभरा डाळ म्हणजे जवळपास 100 ग्रॅम. आता आपण हे धुवून घेऊया या डाळी स्वच्छ. मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे. मी ह्या डाळी स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घेते आहे. हे चांगलं चोळून धुवायचं आहे. त्यातला पांढरी पावडर जी लागलेली असते ती स्टार्च पण म्हणू शकतो आपण त्याला, ते निघून जातं. आता मी पाणी टाकून 4 तास झाकण ठेवून भिजवून घेतले आहे. आता 4 तास झाले आहे. मी डाळ चांगली चाळणीवर टाकून निथरून घेते आहे. याप्रमाणे डाळ चाळणीवर निथरून घ्यायची म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जातं. डाळ धुवायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी 2 वेळा डाळ धुवून घेतलेली आहे. अशी चाळणी बाजूला करून घ्यायची, खालचं पाणी टाकून द्यायचं. ही डाळ मी सकाळी 6 वाजता धुवून भिजत घातली होती. आता 10 वाजले आहेत. मी आता डाळ काढून पाणी निथरून घेतलं आहे. शक्यतो डाळ 4च तास भिजवायची कारण तेवढं आपल्याला खूप जास्त भिजवून घ्यायची नाही. जास्त भिजले तर मग वड्याची कन्सिस्टन्सी चेंज होते. आपल्याला वडे करायचे किंवा जे सांडगे काही भागांमध्ये म्हणतात त्याची कन्सिस्टन्सी चेंज होते. वड्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, जिरे टाकणार आहोत आणि लाल मिरची टाकणार आहोत. अख्खी लाल मिरची घेणार आहे आपण डाळीसोबत. हे पण बारीक करून घेऊ आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतला आहे. हा नवा लसूण आहे. वड्यांमध्ये आमच्याकडे शक्यतो नवा लसूण वापरतात. मी तुम्हाला किती प्रमाण टाकणार ते नंतर मी तुम्हाला सांगणार. आता मी ही डाळ घरच्या घरी थोडं पाणी टाकून मिक्सरमधून दळून घेते आहे. थोडीशी जाडी भरडी डाळ दळायची. बऱ्याच ठिकाणी ह्या डाळी दळून मिळतात. तुम्ही चक्कीवर पण दळू शकता किंवा घरच्या मिक्सरमध्ये पण दळू शकता. आता आपली शेवटची डाळ बाकी आहे. त्यात आपण जो लसूण घेतला आहे तो टाकून घेऊ बारीक करायला. ह्या आपल्या 10 ते 20 मिरच्या, मीडियम तिखट मिरच्या आहे म्हणून मी 1 ते 1.25 किलोला आपण मीडियम 10 ते 20 मिरच्या टाकत आहे. 2 चमचे जिरं टाकते आहे मी आणि मीठ आपण नंतर टाकूया. आता मी हे पण बारीक करून घेते. आपण शेवटच्या डाळीच्या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये मिरची, लसूण आणि जिरं दळून घेतली आहे. ते आता आपण यात सगळ्यात मिक्स करूया. त्याचप्रमाणे आपण 1.25 किलो डाळीला साधारण 3 चमचे मीठ टाकून घेणार आहोत. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ. रंग येण्यासाठी 1 चमचा हळद पण टाकून घ्यायची. आता छान रंग आलेला आहे आपल्या या बॅटरला, मिश्रणाला. आता आपण हे उन्हात टाकूया. मी आता कसे वडे धरायचे किंवा हाताने कसे तोडायचे ते मी तुम्हाला सांगते. आता आपण उन्हात जाऊया टाकायला. वडे शक्यतो प्लास्टिकच्या पेपरवर टाकायचे. मी आता याला तेल लावून घेते आहे. तेल लावून टाकायचे म्हणजे त्याला चिपकत नाही. मी तुम्हाला 2 प्रकारचे वडे करून दाखवणार आहे. मी आता पहिल्यांदा हाताने तोडून घेते आहे वडे. असे छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे हाताने. आता मी दुसऱ्या पद्धतीने वडे तुम्हाला दाखवते. असे चाळणीमध्ये, मोठ्या होलच्या चाळणीमध्ये आपलं जे मिश्रण घ्यायचे डाळीचं आणि ते असे खाली टाकायचे. हे बघा किती छान पडतायत. वाळल्यावर हे वेगवेगळे होऊन जातात. अशा प्रकारे आपले अर्धा किलो डाळीच्या प्रमाणात वडे वाळून तयार भाजीसाठी रेडी आहेत. हे बघा मी चाळणीने झारलेले वडे आहेत आणि हे मी हाताने तोडलेले वडे आहेत. हे पण याची पण भाजी छान लागते. फक्त थोडा भाजी शिजायला वेळ लागतो. हे मात्र इन्स्टंट 5 ते 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. खूपच टेस्टी बनले आहे. रंगही खूप छान आला आहे.
अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.